जोहार कहे काजे बदे हाजे ने हाजे रवा जઈએ लास्ट भाग આપણે દીવાહો એક હતો દોડિયા સમાજનો બધાહું મોટો સણ કેનો તો દીવાહો વીગો ને મસ્ત હેરો ને રોગ લાગનો અરે તમને કમેન્ટમાં મિણ્યા ત્યારે જ આપણે આખેલા ના કે દીવાહો થી વીગો આય પણ આદિવાસી સમાજનો બધાહું મોટો જો ઉત્સવ આવે તો म्हणजे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस तो આપણે भाग लेने આવું ના હા મેં तुम्हाला कमेंट करेली थी तो मैं ती कमेंट पूरी करला गावी राहून आहे प्रवीण दोडी तुम्हाला दोस्त આપણે संस्कृती આપણે समाजना જેણે ચેનલ સબસ્ક્રાઇબ ન કરેલી તેણે आज का मैं त्याके इमेज तुम्ही इमेज ही चैनल सब्सक्राइब करला का ने बेल आइकन पर जरूर क्लिक करजा ने लास्ट होती वीडियो ही ने પછી मग कमेंट जरूर करजा चला ते પછી આપણે खूप वेळ मी तुम्हाला में बोले नाही ने ज्या कार्यक्रम चालू आहे ज्या आपली धमाल विहीन ज्या मस्ती विहीन आहे ज्या આપણે हक्कायो दी आज આપણે खूब आनंद थी ने एकदम धमाकेदार मनावू नाही ता આપણે જાવ ને તા કુલી મજા લેવાય ती આપણે લેવ ને આજનો દી ફૂલ ધમાલ કરો આજને દીની રેલી શરૂઆત આમણે ગામમાં વિયેત आहे સવારના 9 વાગી ગયા आहे ને બધા ही ઘરમાંથી બધા બહારની ઘૂમણની તૈયારી કરીને ને રૂપેશભાઈ આમણે એ વરીનો 2024નો જાગતિક આદિવાસી દીનો પ્રમુખ કાર્યકર્તા है ને એણે બધી જવાબદારી ડીજે ટેમ્પોઈ મિરવણૂક કાઢવાની નાસ્તાની બધી વ્યવસ્થા કરેલી आहे ये टी शर्ट हमने बोईसर में बनवेला हूँ हमने राणीशेगाव गाँव में तो मेरी सका में आदिवासी अपने धोड़िया समाज की संस्कृति कुली मस्त लोकी झलक तमा देखाड़ेली है वाची सका तुम्ही अपने धोड़िया में लखेला है माणी संस्कृति माणाभिमान हाँ अमू धोड़िया जय बरमदेव अपना पारंपरिक तूरथाड़ी वाद्य है अपना बरमदेवनो फोटो है अपने कंसरी माता फोटो है तहां आगाड़ने भागा में तुम्ही रा मस्त लोगो लगाड़ेलो है अपनो अखिल भारतीय आदिवासी धोड़िया समाजनो हमने ये बनावेले टी शर्ट तुम्हें कहाँ लागना जरूर कमेंट करने में कळावजा
राणीशी गावથી निघलेली आपली आजची रॅली ही मी खेरापाटात कधी पोहोचली आहे न मग आपला अध्यक्ष मान्य श्री जगदीश भाऊ जोडी अखिल भारतीय आदिवासी जोडिया समाजना अध्यक्ष आपली रॅली मध्ये मी जॉईन विना आहे त्याने आपलं सरावली सर पण आनंद भाई पण आहे. આપણે રાણીશી ગામનું બોઈસરથી આપણી રેલી નીકળી પણ આપણી મુલાકાત કાંઈ વિની ના અખેર પાલઘરમાં આપણે બાલકિશન કાકારી જગન કાકારી ને તુકારામ કાકારી હા મુલાકાત વિનાય ચાય પીધાને જણું કહી તે માણી જ વાટે રહેતા હા માં લાગે થાય જોહાર બધા હા આપણે મેં पालघરમાં આવના હું ને पालघરમાં ही हुतात्मा चौक है यहाँ के यहाँ 5 रस्ता जोड़ा है थाने और यहाँ 5 बत्ती पण आके मी हुतात्मा चौक आहे. पालघरना जे जे क्रांतिकारी शहीद वी गेला तो लोकांना या पुतळा आहे 5 बत्ती आहे आणि पालघरना 5 बत्ती या ठिकाण या हुतात्मा चौक पण आखेत आहे. बहुत गर्दी आहे. आपा गोल फिराय नाही आहे आणि बहुत गर्दी आहे आणि गोल फिराय नाही आहे आणि तुम्हाला मैं गोल फिरीने पण देखाडतो का हुतात्मा चौक की कहाँ गर्दी आहे.
रुपाली चिटके यांचं स्वागत वर्षा वायडा करतील. ज्या कार्यक्रम चालू आहे आहे मी आपडे पोची गो आहो. तहसीलदार कार्यालय पालघर, जिल्हा परिषद कार्यालय आहे, पंचायत समिती पण आहे. तुम्ही इरा का अभूतपूर्व ही यहाँ गर्दी आहे. जुले माणे यहाँ तुम्हाला देखा करतात आणि ते वधारे माणे पासे रिटर्न जायला जागा नाही मिळत. आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक काळू काका धोदडे तसंच त्यांच्या काळूराम काका आगे बढ़ो, काळूराम काका आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम सब. यहाँ नाच चालू आहे, नृत्य चालू आहे. आदिवासी वारली समाजना जी पारंपरिक नृत्य आहे गौरी नृत्य, गौरी डान्स, ती तुम्हाला मी देखाडत आहे. जंगल आमचं हक्काचं आहे का? फॉरेस्ट वाला दांडू घेऊन येतो, हे जंगल आमचं आहे सांग. आमचे बाप जाते काय तिकडे गोट्या खेळत होते काय? तुमचा आहे तर तुमचा फॉरेस्टचा कायदा कधी आला? 1927 ला कायदा आला. ह्याच्या आधी हजारो वर्षापासून त्या जंगलामध्ये वाघाच्या, माकडाच्या, जनावरांच्या सगळ्यांच्या बरोबर कोण राहत होता? आदिवासी राहत होता. हे आमचे नॅचरल अधिकार आहेत, तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मधले नाही आहेत. हे आम्हाला सांगावं लागेल. आणि हा 9 ऑगस्ट ह्याच्यासाठी साजरा करतोय. दुःख आहे, दुःख ह्या गोष्टीचं. हा भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. ह्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. आम्ही रिस्पेक्ट करतो त्या गोष्टीचे. हजारो वर्षापासून हा देश आदिवासींचा आहे. मुसलमान असेल ईदला सुट्टी दिली जाते, ख्रिश्चन असेल ख्रिसमसला सुट्टी दिली जाते. आम्ही ते दिवस साजरे करत नाही तरी आम्ही सुट्टी एन्जॉय करतो. बरोबर आहे? पारशी लोक आहेत त्यांच्यासाठी सुट्टी आहे. हिंदूंच्या तर सुट्ट्याच सुट्ट्या आहेत, त्याची काही गिनतीच नाही. आणि देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, शुभेच्छा देतात त्यांना. आणि ह्या देशाची जी लोकसंख्या आहे, मोदी साहेब 125 करोड पासून मोजत आता 140 करोड झाली. मग आमची पण थोडी वाढली असेल, कारण 2011ला आम्ही 10 करोड होतो. आता एवढी वर्ष झाली तर आम्ही 15 करोड आदिवासी या देशामध्ये राहतो. किती? 15 करोड. आम्हाला आमची राष्ट्रपती असून पण शुभेच्छा देत नाही. पंतप्रधान तर सोडूनच द्या. आम्ही तुमच्याकडे सुट्टी मागत नाही आणि मागणार नाही. आम्हाला सुट्टी नाही दिली तरी आम्ही आमचा दिवस साजरा करणार. आणि ह्या देशाने दाखवून दिलेला आहे. कान्याकोपऱ्यात लोक, आज तुम्ही सगळेजण आले, कोणी भाड्याला पैसे दिले का? नाही. ही जी व्हॉलेंटरी ताकद आहे हीच खरी ताकद आहे. आणि ह्या माध्यमातून मला सरकारला हे सांगायचं आहे की आम्ही कुणाचं घोडं मारलेलं नाही, काही पाप केलं नाही. आम्ही देशामध्ये तुमचं संविधान लागू होण्याच्या आधीपासून राहतो. म्हणून निदान एवढी तरी बाळगा आणि एक शुभेच्छा तरी द्या की 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या या आदिवासी समाजाला शुभेच्छा. सुट्टी तर तुम्ही देणार नाही दिली तर आम्ही साजरा करणार. आणि म्हणून हा दिवस साजरा करण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे. ह्या देशाचा मालक जिवंत आहे. ह्या देशाचा मालक जिवंत आहे. आम्ही अजून जिवंत आहोत. अजून तुम्ही आम्हाला मारू शकले नाहीत. 15 करोड आदिवासी आहोत, थोडे थोडके नाहीत. आणि म्हणून आम्ही मागणी करतो की आम्हाला स्वीकारा. या देशामध्ये जर तुम्ही संविधान लागू केलेलं आहे त्याच्यामध्ये आदिवासी शब्द टाका. फार काही नको. तुम्ही आम्हाला शेड्यूल ट्राईब दिलेला आहे. मग आमच्या 15 करोड आदिवासी लोकांवर प्रश्न आहे. आम्हाला आदिवासी शब्द द्या. तो संविधानात अजूनही नाही.
मी ओपनली सांगतो, आणा संविधानाचं पुस्तक वाचा आणि ही लढाई आमची त्याच्यासाठी आहे. 9 ऑगस्ट साजरा करायचं ठीक आहे, बरं वाटलं, येतात नाचतात रस्त्यावर सांगतात मी कोण आहे, आदिवासी, हे छाती ठोकपणे सांगतोय. आणि हे सांगण्याचा दिवस हा 9 ऑगस्ट आहे. आणि मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, दिवस 9 ऑगस्ट सहज मिळालेला नाही. आदिवासी माणूस आहे की जनावर आहे. 1982 9 ऑगस्ट 1982 ते 1992 पर्यंत या जगातल्या लोकांनी विचार केला, आदिवासी माणूस आहे का जनावर आहे. काय आदिवासी माणूस आहे का जनावर आहे. अधिकार तर फार दूरची गोष्ट आहे. आणि तेव्हा कुठे जाऊन आम्हाला हा दिवस मिळालेला आहे. आणि म्हणून जाताना हा विचार घेऊन जायचा आहे की आमच्या हृदयात आमचं आदिवासी पण आम्हाला जिवंत ठेवायचंय. आणि आदिवासी पण कसं जिवंत राहील तर आमची संस्कृती, आमची परंपरा, खल्याचा देव, गावदेव, नवा भात खायचा, कोलीचा देव, तांबड्या नाच, तारपा नाच, या आम्ही जोपर्यंत टिकून ठेवू तोपर्यंत तुम्ही देशाचे मालक आहेत. आणि जेव्हा तुम्ही तुमचा बटवारा सुरू केला, मी हिंदू धर्मवाला, मी ख्रिश्चन धर्मवाला, मी फलाना धर्मवाला, तुम्ही तिथे संपलेला आहेत. आणि म्हणून हे जे चित्र आहे हे 10,000 वर्ष जुनं वारली चित्र त्याचा इतिहास सांगते. म्हणून तुमचं संविधान ह्याचं खूप कमी वय आहे आणि त्याच्या हजारो वर्षापासून ह्या देशामध्ये राहतो. म्हणून आमचा नैसर्गिक अधिकार ह्या जल जंगल जमिनीवर आहे. आणि तुम्ही कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे पण तुम्ही पालन करत नाहीत. आणि म्हणून आम्ही हे सांगण्यासाठी, आदिवासी अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी आम्ही रस्त्यावर आले.